वाल्मिकीनगरमध्ये गेली 25 वर्ष कोणतीही सुविधा न देता महापालिकेला आता जाग आली आहे. गोरगरिबांच्या झोपड्यातून त्यांना राहण्यासाठी म्हणून जी वाल्मिकी कॉलनी बनवली ती मरणासन्न झाली. अशा या गोरगरिबांकडे कोणतीही सुविधा न देता महापालिका आता त्यांच्याकडून घरपट्टी उकळण्याचं काम करते. 160 फूटमध्ये हे गोरगरीब आपल्या कुटुंबासहित कसे राहत असतील याचा विचार देखील प्रशासनाने करावा, असे RPIचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष बापू सोनवणे पत्रकारांशी बोलताना सांगितले. आज सांगली जिल्ह्यामध्ये घरपट्टीचे जिकडे तिकडे पळापळ चालू आहे. घरपट्टी, लाईट बिल, पाणी बिल या लोकांची सगळ्यांची पळापळ तारांबळ चालू आहे. वसुली महापालिकेनं अगदी कडकमध्ये लावलेले आहे. परंतु गेल्या 2001ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाखाली वाल्मिकी आंबेडकर वसाहत ही वाल्मिकी आंबेडकर आवास योजना बांधण्यात आली. तिथं लोकांना, गोरगरीब लोकांना इकडं तिकडं आणून त्या वस्तीमध्ये तिथं ठेवल्या गेलं. ज्याला घर दिलं नाही त्यालाही तिथं ठेवलं गेलं. परंतु ते लोक 2001पासून आज 2025पर्यंत राहतात. त्यांना कधीही यांनी घरपट्टी लागावा किंवा घरपट्टी द्यावं असं यांच्या मनामध्ये आलं नाही. ज्या वेळेला यांच्या मनामध्ये आलं त्या लोकांनी घर म्हणून आज ते लोक तिथं घरं 2001ला घराची निर्मिती झाली, परंतु 2025पर्यंत अगदी निम्या अर्धी घरं तिथं पडलेले आहेत. शौचालयासाठी लोकांनी अखंड घरं वापरल्या गेली. त्या घराचं बांधकाम अगदी निष्कृत दर्जाचं झालेलं होतं. त्याच्यावर कोणी चौकशी केली नाही. 160 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये अगदी मेंढरं कोंडल्यागत त्या लोकांना तिथं कोंडल्या गेलं. आणि आता 160 स्क्वेअर फूट घरामध्ये त्या लोकांना तिथं राहावं म्हणतात. आणि एका खाजगी कंपनीला त्याची वसुली देऊन घरपट्टीची वसुली 1600 रुपये प्रमाण आता त्यांची चालू आहे वसुली करण्याचं. ते तातडीनं कुठं थांबलं पाहिजे. आणि ह्या लोकांना, ज्या लोकांना तिथं घरं मिळालेले आहेत अधिकृतमध्ये, त्या लोकांना घरपट्टी चालू करायबद्दल आमचं म्हणणं काही नाही. त्या लोकांना घरपट्टी जरूर चालू करावी नाही. परंतु कुठली घरपट्टी करावा? 160 स्क्वेअर फुटाचं घर त्यांना मान्य नाही. त्या लोकांना 160 स्क्वेअर फूट घरामध्ये 2 मुलं, नवरा बायकोला राहता येत नाही. शौचालय त्यात आहे, बाथरूम त्यात आहे, आणि एक खोली त्यात आहे, स्वयंपाकाची खोली त्यात आहे. त्यामुळं आता त्या घरामध्ये ह्या दिवसात तर राहणे शक्य नाही. म्हणून ह्या शासनानं, महापालिकेनं, आयुक्त साहेबांनी निर्णय घेऊन या लोकांना 1000 स्क्वेअर फूटचे जागा कुठंतरी उपलब्ध करून देऊ, 500 स्क्वेअर फूटचं घर बांधून द्यावं अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याचे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्ह्याच्या वतीनं मागणी आहे. तरी या गोरगरीब लोकांना 2011 पासून ते 2025पर्यंत मी स्वतः बापूसाहेब सोनवणे RPI जिल्हा उपाध्यक्ष, माझी मागणी आहे. माझी महापालिकेला बरीचशीच पत्र गेले आहे. एका कुटुंबाला 2 सदनिका बांधून मिळावे ही माझी मागणी होती. परंतु आत्तापर्यंत गेल्या 2011 पासून 2025पर्यंत ह्याचा काही निकाल नाही, काही त्याचा जबाब नाही, काही या महापालिकेने गोरगरिबांसाठी केलेलं नाही. आणि आम्ही म्हणत नाही की त्यांनी घरपट्टी वसूल करावा असं आम्ही करू नये असं म्हणत नाही. घरपट्टी जरूर वसूल करावा, परंतु त्यांना 1000 स्क्वेअर फूटची जागा देऊन 500 स्क्वेअर फूटचं घर बांधून द्यावा आणि त्यांच्याकडं खुशाल घरपट्टी वसूल करावा असं आमचं ठामपणे मत आहे. सर्व कार्यकर्त्यांचं, नागरिकांचं तिथल्या मत आहे. त्या नागरिकांच्या माझ्याकडे 1000-1500 सह्या आहेत. त्यामुळं त्यांच्या मार्फत मी बोलत आहे. मी काही एकटा बोलत नाही की हे मला पाहिजे आहे बरोबर. ह्या सगळ्या लोकांची मागणी आहे बऱ्याच दिवसापासून. तर ही मागणी पूर्तता व्हावा ही महापालिकेच्या आयुक्तांना पण माहिती असावा. आणि मी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब यांना सुद्धा, यांनाही मी निवेदन देणार आहे. आणि त्या निवेदनाद्वारे कळवणार आहे की या लोकांना मेंढरे कोंड्याला येतं, तर यांना कुठंतरी ह्या गोरगरीब जनतेला तिथं गुन्हेगारी वस्तीतून बाहेर काढून चांगल्या ठिकाणी कुठंतरी आसरा द्यावा हे माझं पालकमंत्र्यांना सुद्धा म्हणणं आहे. एवढं पुनर्वसन करून त्यांना चांगली घरं बांधून द्यावा आणि खुशाल घरपट्टी वसूल करावा ही आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही असं माझं म्हणणं आहे. आणि तातडीनं या आताची घरपट्टी आहे आणि काही नोटीस लोकांना द्यायला लागले थांबावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर येण्याची गरज पडेल तर आम्ही रस्त्यावर येऊ एवढाच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.